नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी चैत्यभूमीवर आहे आणि माझ्या सोबत आहेत मानवी हक्क अभियानचे बंडखोर नेते एकनाथ आवाड. महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांच्या मार्गावरून चालण्याचा दावा करणारे अनेक नेते आहेत, पण ज्यांनी या मार्गावरून चालताना सुद्धा आपली वेगळी शैली, वेगळी वाट दाखवली आणि हा मार्ग मोठा केला, अशा नेत्यांमध्ये एकनाथ आवाड यांची गणना होईल. त्यांचा सगळा प्रवास, त्यांचं सगळं जीवन हे संघर्षमय आहे. आज मी प्रयत्न करणार आहे या मुलाखतीतून त्यांच्या संघर्षाची जी धग आहे ती जाणून घेण्याचा. भाऊ, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. खूप वर्ष मी तुमचं हे सगळं काम पाहतोय आणि तुम्ही आहात तसे आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे मुलाखतीच्या सुरुवातीलाच की तुम्ही नुकतंच हे तुमचं आत्मचरित्र लिहिलं, जग बदल घालून निघाव, आणि अतिशय सुंदर असं हे आत्मकथन आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मराठी साहित्यामध्ये जो प्रवास बलुत असेल, उपरा असेल, तिथून सुरू झाला, तो मधला काही काळ खंडित झाला होता. पण मला अशी आशा आहे या आत्मकथनाने पुन्हा एक नवा दरवाजा मराठी साहित्याच्या पुढे उघडेल. मला सांगा, या आत्मकथनाला महाराष्ट्राने काय प्रतिसाद दिलाय? महाराष्ट्राने लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि अनेकांनी लेख लिहिले, त्याच्यावर अनेकांनी फोन केले, इथपर्यंत आहे. पण हे जीवनाची शैली आत्मकथन लिहिताना आपल्या आई, आपली बहीण किंवा त्यांच्या वेदना आणि त्यांची इज्जती बेइज्जती बाहेर काढण्यापेक्षा त्या अनेकाच्या इज्जती कशा वाचवता येतील हे आयुष्यात मी नोंद घेतलेली आहे. आणि म्हणून त्या होणारच नाहीत, त्या बेइज्जती त्याचा रेकॉर्ड करण्याची कुणाला संधीच मिळणार नाही. त्या पद्धतीचं मी माझं आयुष्य जगलो आणि त्याची नोंद मी माझ्या आत्मकथनात घेतलेली आहे, आत्मचरित्रात घेतलेली आहे. या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यात तुमचं सगळं आयुष्य गेलंय. अजूनही तुम्ही लढता आहात. अनेकदा संघर्ष केलात, मार खाल्लात, मार दिलात. समाधानी आहात का? समाधानी आहे, एकदम समाधानी आहे. जे काम केलं त्याबद्दल समाधान आहे? एकदम समाधानी आहे. मी आजारी पडलो आणि काही प्रॉब्लेम आला, लोकांचे काही प्रश्न आले तर मी खुलतो, म्हणून मी त्या कामावर समाधानी आहे. माझ्या आयुष्यात ज्याने अन्याय गिळायचंच काम होतं, ज्याने अन्याय सहन करायचंच काम होतं, त्याला अन्याय दूर करण्याचा, अन्यायासाठी लढण्याची ऊर्जा डॉक्टर बाबासाहेबांमुळे मिळाली. मला वाटतं ही माझी समाधानाची बाजू आहे. बरोबर आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण या चैत्यभूमीवर आहोत, डॉक्टर बाबासाहेबांचं हे प्रेरणास्थान आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा जन्म झाला, तुमचे वडील पोतराज होते. पोतराच्या घरी जन्माला येऊन उच्च शिक्षण तुम्ही घेतलं. मुळात ही प्रेरणा कुठून मिळाली? मला मुळात जे माझ्यावर अन्याय अत्याचार झाले, त्या अन्याय अत्याचारातून मला प्रेरणा मिळाली असं माझं मत आहे. लहानपणी जे मी बघत होतो, माझे वडील, माझे चुलत भाऊ, वाघासारखे असणारी माणसं हे सगळं सहन करायचे, मेलेले जनावर ओढायचे, त्याचे मांस खायचे, ते मी बघितलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे बघायचो त्यावेळेस मी माझ्या हातानं माणसाची विष्ठा आहे त्या मी मांसाला लावलेली आहे, माझ्या हातानं लावलेली आहे. त्यानंतर लहानपणी माझे बायको, माझं लग्न लहानपणी झालेलं आहे. भाऊ लग्न लहानपणी. कितव्या वर्षी लग्न झालं? मला मी 7-8 वर्षाचा असेल, माझी बायको तर 4-5 वर्षाची असेल. त्या काळात माझं लग्न झालेलं, मला लग्नही झालेलं कळत नाही. आणि त्या काळापासून मी तसा शेळ्याकडे होतो, शेळ्या राखायचो. मी लहानपणापासून मला शेळ्या राखायचो. माझे वडील पोतराज होते आणि माझा जन्म 1956चा पुस्तकात लिहिला आहे, पण तो काही खरा नाही, कागदोपत्री मास्तरांनी लिहिलेला जन्म आहे. माझा 51-52चा असेल. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारले, म्हणजे महापरिनिर्वाण झालं, तो 1956चा दिवस. माझे वडील चिंचाळ्याला भीक मागायला गेले होते आणि भीक मागून आल्यानंतर माझ्या आईने ते झोळी सगळी चाळली आणि काहीच नव्हतं, रिकाम्या हातानं माझे वडील आले होते. त्यावेळेस माझे वडिलाला माझी आई विचारते, अहो आज रिकाम्या हातानं आलात, काय करायचे? त्यावेळेस माझे वडील म्हणतात की आपला फार मोठा नेता गेलाय, त्याच्यामुळे आज मी भीक मागितलं नाही, उपासपोटी परत आलोय, त्याच्यामुळे आज काहीतरी करून आपण दिवस काढू, त्याच्यामुळे आज मी भीक मागितलं नाही, नाराज झालो. हे मी माझ्या वडिलांचे लहानपणी शब्द ऐकले आहेत आणि हे तुमच्या लक्षात आहे? आणि ते माझ्या लक्षात आहेत, आजही लक्षात आहे. मी त्याची पुस्तकात नोंद घेतली. म्हणजे 5-6 वर्षाचे तुम्ही असणार, 7-8 वर्षाचा जन्म 51चा असणार. 56 साली बाबासाहेब गेले, म्हणजे 5-1 वर्षाचे तुम्ही असणार आणि हे तुमच्या लक्षात आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, पोतराजाच्या घरात जन्म झाला, म्हणजे मातंग समाजात जन्म झाला. या समाजाची त्या काळात अवस्था काय होती? कशा प्रकारचं दारिद्र्य तुमच्या घरामध्ये होतं? काय अनुभव होता तुमचा? माझ्या घरात पाऊस आला तर भाऊ पाण्याला कुठं कुठं फाटलेल्या ताटल्या असायच्या, ते ठेवायच्या गळत असताना. घरात व्यवस्थितपणा नव्हता. माझी बहीण होती, माझ्या बहिणीनं लग्न होऊन गेली होती, पण माझ्या बहिणीची आणि आईची लहानपणी इच्छा
पोत्रात सोडावा अशी अजिबात नव्हती. माझे वडील म्हणायचे थोरला पोरगा पोत्रात सोडला पाहिजे, पण माझ्या आईने आणि बहिणीने विरोध केला. लग्न पोत्रात नाही सोडायचा. माझ्या आईची महत्वाची इच्छा होती की मी कुशल मांग व्हावं म्हणून. पोतराज व्हायचं नाही. पोतराज पण व्हायचं. मला सांगा, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्यांना माहिती नाही, पोतराज सोडणं म्हणजे काय? पोतराज म्हणजे काय, ज्या घरी पोतराज आहे, पोतराज म्हणजे भीक मागणे, केस वाढवणे, 12 चिंध्याचे आजूबाजूला चिंध्या गुंडाळणे, घुंगरं बांधणे आणि म्हणणे एकाचे 1 व्हावा, 5चे 50 व्हावा, येल मांडवाला जावा, गाई गोदनाने वाडे भरावा. दुसऱ्याचे गाई गोदनाने पसाभर दाण्यासाठी शिऱ्या तुकड्यासाठी वाडे भरावात आणि घरात एक दानाही नसावा, असं हे पोतराजाचं आयुष्य. मग प्रत्येक मातंगा कुटुंबातून एक पोतराज सोडला जायचा. नाही, जुन्या काळात भाऊ मांग आणि महाराज दोन्हीची पोतराज होते. पण बाबासाहेबांच्या चळवळीमुळे बौद्ध धर्माचा आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा एवढा परिणाम झाला की लवकर ते पोतराज गेले आणि मांगात ते पोतराज तसेच चालू राहिले. म्हणून ते पोतराज चालू राहिले, ते पोतराज बंद झाले पाहिजे अशी लहानपणापासूनची माझी इच्छा होती. हे तुमच्या आईने तुमच्या मनात माझ्या आईने माझ्या मनात बिंबवलं. माझी आई लहानपणी गाणे म्हणायची भाऊ. लिंबू लोणी करीते शाळेच्या पंतोजीला, शाळेच्या वाटेवर येऊन शाळेच्या पंतोजीला, बाळ माझ्या एकनाथाचं इंग्रजी अक्षर लिहून बारीक, अशा वेगवेगळ्या ओव्या गायची माझी आई. म्हणजे आपला एकनाथ शिकला पाहिजे असं शिकला आईला पाहिजे. वाटलं. आईचं पोतराजाच्या बायकोचं स्वप्न असं असणं, मला वाटतं हा वेगळेपणा आहे आणि चळवळीतली एक वेगळी समज आहे त्या अडाणी माईची. पण अशा वेळेला तुमचे वडील काय म्हणायचे? कारण त्यांची इच्छा होती तुम्ही पोतराज व्हावं. माझे वडील भाऊ, मी 7वीला नापास झालतो. मी मांकीचे खळे करायला लावायचे मला. तर मी शेळ्या सांभाळायचो, खळे करायचो मांकीचे. त्यावेळेस मी 7वीला नापास झालो. त्यावेळेस नापास झाल्यानंतर माझ्या वडिलाची इच्छा होती की आता मांकी करावी आणि आता मला मदत करावी. त्यावेळेस मी माझ्या वडिलाची विनंती केली. मला वडिलाला आणि विरोध करून माझ्या पुढे जायचं नव्हतं. माझ्या वडिलाची संमती घेऊन जायचं होतं. नदीवर आंघोळीला गेले आणि मी माझ्या वडिलाला विनंती करायला गेलो, बाबा मला शिकू द्या आणि मला माझी शिकायची इच्छा आहे. एक अर्धा तास त्यांनी विचार केला आंघोळ करता करता आणि त्यांनी सांगितलं, तू शिक, पण महाराजच्या पोरासारखं लय मोठं शिक. मी 4 घरं जास्त मागत, पण लय मोठं शिक आणि मोठा होय एवढी मी 4 घरं जास्त मागत. हे माझ्या बापाने दिलेली मला ऊर्जा आहे, त्या पोतराज बापाने दिलेली ऊर्जा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डॉक्टर आंबेडकरांनी महार समाजाला जी धर्मांतराची प्रेरणा दिली होती, त्यातून हा समाज शिकला आणि त्याची लागण इतर सर्व दलित समाजाला झाली होती असं म्हणायचं. माझ्या कुटुंबावर तर झाली, माझ्या कुटुंबावर झाली. ज्यांना ज्यांना पाहिजे ते आज मी जगतो, ते फुले आंबेडकरी विचाराच्या ऊर्जेमुळे जगतो असा. आणि तो फुले आंबेडकरी विचार माझ्या आयुष्यात लहानपणी भीक मागितलं, मजुरी केली, हलकी वाजवली, सगळं केलं मी. मांकीच्या काळात आमच्या गावात बौद्धांची त्या काळात महारांची घरं नव्हती, तर ते मार्कीचे सुद्धा कामं सगळे केले. लहानपणी ओझं, लेकराचं ओझं पाठी घेऊन जाणं, तेही कामं केले. तर ते करत असताना शिक्षण हे मी सोडलं नाही. 4थीत केंद्रात पहिला आलो होतो. म्हणजे पोतराजाचा पोरग पहिला येणं ही पण मला सांगा की हे शिकावं असं तुम्हाला मनातून का वाटत होतं? मला शिकावं असं काय वाटत होतं? मी भाऊ शेळ्याच्या पाठीमागच जनावर राखत होतो ना, त्याच्या पाठीमाग मला निमकी, दिडकी, दुनकी, आताही म्हणला तर 1 पाव पाव, 1-2 पाव, अर्धा, असं म्हणत जाईल मी. आणि ज्यावेळेस माझ्या लग्नाला माझ्या शेळ्या विकल्या, त्यावेळेस मला मोकार फिरण्याशिवाय काही काम नव्हतं. म्हणून माझ्या गावातला एक गंगाराम बडे नावाचा एक संत होता वंजारा समाजाचा. ते माझ्या वडिलाकडे आला, मला आता पोरग फिरतंय ते शाळेत घाला. 1962चा पिरियड असेल आणि त्या काळात मला शाळेत घातलं आणि शाळेत मी चांगला बऱ्यापैकी रगील होतो. तर मला पोरं उचलून आणायचं मास्तरांनी काम दिलं. पोरं उचलून आणायचे आणि मला मोजळणी आधीच येत होती. पोरं उचलून आणायची म्हणजे जे पोरं शाळा चुकून पळतात ना, त्यांना पकडून आणायचं. कुठेही लपलं तरी त्याला पकडून आणायचं. मला असाइनमेंट द्यायचे मास्तरांनी आणि ते मी करायचं. आणि शिक्षण हे मला आवडीचं वाटलं.